सध्या उन्नावमध्ये खजिन्याचा शोध सुरू आहे। मात्र या खजिन्यात कुणाची संपत्ती आहे याबाबत जोरदार वादविवाद सुरू आहे। हा खजिना नानासाहेब पेशव्यांचा असल्याचा दावा अनेक इतिहास तज्ञ करत आहेत। याच पार्श्वभूमीवर पेशव्यांच्या खजिन्याच्या तपशिलाचा शोध लागलाय, त्यावरच हा स्पेशल रिपोर्ट। 51,402 हिरे, 11,352 माणकं, 1,76,011 मोती, 27,643 पाचू, नीलम, पुष्कराज, पोवडी, लसण्या आणि हजारो जड जवाहिरे। ही संपत्ती आहे एकेकाळी दिल्लीचं तख्त गाजवणाऱ्या पेशव्यांची। हे ऐकून कोणालाही विश्वास बसणार नाही, मात्र ही संपत्ती पेशव्यांचीच असल्याचा पुरावा इतिहास तज्ञ पांडुरंग बलकवडे यांनी नुकताच प्रचिती येईल। या रत्नांची आताची किंमत 500 लाख कोटी इतकी असल्याचा दावा इतिहास तज्ञांचा आहे। उन्नाव इथं पुरातत्व खात्याच्या वतीने सुरू असलेला खजिना नक्की कोणाच्या मालकीचा अशी उत्सुकता सर्वांनाच आहे। याच पार्श्वभूमीवर पेशव्यांच्या मुख्य खजिन्यातल्या संपत्तीचा तपशील मिळालाय। मराठ्यांचा दप्तरखाना 5 कोटी कागद आहे। या दप्तरखान्यामध्ये ही मोडीमध्ये आहेत। तिथं अभ्यास करत असताना मला पेशव्यांच्या जवाहीर खान्याचे 3 रुमाल मिळाले। एका रुमालात 5, एकूण 3 रुमालात मिळून 5,000 कागद आहेत। आणि या 5,000 रुमालांचा अभ्यास, त्या कागदपत्रांचा अभ्यास करत असताना मला त्या जवाहीर खान्यातल्या म्हणजे दागदागिन्यां, सोन्या नाण्यांव्यतिरिक्त फक्त रत्न किती होती याची यादी सापडली। पेशव्यांच्या खजिन्यातील केवळ या जड जवाहिरांची किंमत 500 लाख कोटींपेक्षा जास्त आहे। मुख्य म्हणजे शनिवार वाड्याची ही श्रीमंती पद्मनाभ मंदिरात आढळलेल्या संपत्तीहून कितीतरी जास्त आहे। 500 कोटीचा हा देखील 1857 मध्ये नानासाहेबाचा खजिना ब्रिटिशांकडे गेला। आणि मला आज असं म्हणावं लागतं की हिंदुस्थानामधल्या एका आमच्या केरळामधल्या पद्मनाभन मंदिरात 1 लाख कोटी रुपयांची संपत्ती मिळाली, तर संपूर्ण हिंदुस्थानाचा हा संपत्तीचा असलेला मराठ्यांचा हा खजिना, याचं मूल्य कित्येक पद्मनाभन मंदिराच्या खजिन्या इतकं कित्येक लाख कोटींचं असावं। इंग्रजांनी 1817 साली या खजिन्याची लूट केली होती। ही लूट झाल्यानंतरही या खजिन्यातील काही संपत्ती बाजीराव पेशव्यांनी आपल्या सोबत कानपूरला नेली होती। ती संपत्ती नंतर नानासाहेब यांना प्राप्त झाली। 1857च्या युद्धात नानासाहेब यांच्या शोधात असणाऱ्या इंग्रजांच्या हातात पुन्हा एकदा नानासाहेबांचा खजिना पडला। लूट केलेल्या या खजिन्याची किंमत 1 कोटी असल्याची नोंद इंग्रजांनी केली आहे। आजच्या काळात याची किंमत 500 कोटी रुपये आहे। पेशव्यांच्या काळात एका राजाकडे एवढी संपत्ती होती, यातूनच आपल्याला पेशवाईची श्रीमंती दिसून येते। पेशव्यांच्या या खजिन्याच्या लूट झाल्यानंतर ती संपत्ती कुठे आहे हे अजूनही गूढच आहे। परंतु पेशव्याच्या या खजिन्यामुळेच इंग्रज वैभवशाली झाल्याचं इतिहासकारांचं म्हणणं आहे। झी मीडियासाठी अश्विनी पवार, पुणे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।